खामगाव येथे वेद संमेलन उत्साहात साजरे। वेद परिवार आणि आदिती अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बुलढाणा यांच्या वतीने दिनांक 24 जून 2024 रोजी विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे माजी शिक्षण सचिव आदरणीय नंदकुमार साहेब यांच्या प्रेरणेने बुलढाणा जिल्ह्यातील ऍक्टिव्ह शिक्षकांचे एक दिवसीय वेद संमेलन उत्साहामध्ये पार पडले। कार्यक्रमात जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आदरणीय जे.ओ. भटकर साहेब, गोसे महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर धनंजय तळवणकर, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक आदरणीय मनोज मेरत, डाएटचे अधिव्याख्याता आदरणीय समाधान डुकरे, उपशिक्षणाधिकारी आदरणीय अनिल देवकर, खामगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय गजानन गायकवाड, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे प्रशिक्षक आदरणीय निलेश घुगे, राज्य प्रशिक्षक विश्वंभर बसवेश्वर कल्याण कस्तुरे, संदीप राऊत, कैलास सुलताने, संपदेशक आदरणीय अरविंद शिंगाडे, महाराष्ट्र राज्याचे वेदस्त्रोत जितेंद्र राठी, नितीन टाक, श्रीकृष्ण चव्हाण, बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा संयोजक श्री सुपडा माठे, समाधान गुंजकर, समाधान घुगे तसेच जिल्ह्यातील 140 शिक्षक या कार्यक्रमात सहभागी झाले होते। अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण मागील वर्षे संपूर्ण राज्यात पूर्ण झाल्यानंतर येत्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवायचे नसून विद्यार्थी स्वतः कसे शिकतील याबाबत नियोजन, नेतृत्व आणि व्यवस्थापन कशा प्रकारे करावयाचे याकरिता आदरणीय निलेश घुगे यांनी भविष्यवेधी शिक्षण पद्धतीविषयी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले। या पद्धतीवर प्रत्यक्ष काम करून या शिक्षकांची मेहनत कमी, परिणाम दुप्पट आणि आनंद तीनपट अशा बाबी घडत आहेत। अशा काही निवडक शिक्षकांच्या यशोगाथा सुद्धा सादर करण्यात आल्या। यामध्ये आदरणीय सुनील चौधरी, अनिता घट्टे, बाळकृष्ण चिमकर, शुभांगी मुसळे अशा शिक्षकांनी मुलांचे शिकणे आपल्या शाळेत कशा प्रकारे घडत आहे याविषयीची उदाहरणे दिली आणि अनुभव सांगितले। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा मुले कशा प्रकारचा अभ्यास करत आहेत। मागील सत्रात मुलांचे अभ्यासक्रम पूर्ण करूनही जापनीज सारख्या परकीय भाषा ते स्वतः कसे शिकत आहेत, केवळ शाळेतच शिकणे नसून मुले 24 तास कशा प्रकारे शिकत आहेत याविषयीचे अनुभव विद्यार्थ्यांनी सादर केले। यामध्ये चिरंजीव अथर्व कटोणे, आदित्य आमझरे, परी गायगोळे, करण राठोड, यशवंत टेळे या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले। बरोबर व संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या वेळोवेळी आभासी सभा व्हाव्यात, शिक्षकांचे संघटन चांगल्या प्रकारे व्हावे त्याकरिता तालुका संयोजक यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली। बदलत्या युगानुसार शिक्षकांनी सुद्धा आपली शिकवण्याची पद्धत बदलणे गरजेचे आहे। त्या दृष्टीने शिक्षकांनी सुद्धा सतत शिकत राहिले पाहिजे याचे उदाहरण देखील दाखले देऊन आदरणीय निलेश घुगे यांनी सर्व शिक्षकांना प्रेरित केले। त्याचप्रमाणे शिक्षकांनी नेमके कशा प्रकारे शिकणे सुरू राहिले पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये 21व्या शतकातील कौशल्य कशा प्रकारे विकसित होतील याकरिता शिक्षकांनी कशा प्रकारे नियोजन करावे याविषयी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाकरिता अहोरात्र मेहनत करणारे आदरणीय रवींद्र शिंगाडे सर, कैलाश सुलताने, संदीप राऊत, जितेंद्र राठी, नितीन टाक यांनी हा कार्यक्रम यशस्वी घडून आणला। त्याबद्दल वेद परिवाराच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। प्राईम मीडिया 24 साठी गोपाल ढगे, नांदुरा, बुलढाणा। ती क्रिटिकल थिंकिंग आता फार महत्वाची आहे। इन्फॉर्मेशन स्टोरेज महत्वाचं नाहीये, ते करायला मोबाईल अवेलेबल आहे। किती जीबी आहे, इंटरनल एक्सटर्नल पकडले की 500च्या वर आपले सगळे पुस्तक एका जीबीत गुंडाळले जातात। मुद्दा काय समजून घेतोय आपण की क्रिटिकल थिंकिंग गरजेची आहे आणि ही क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप कशी करायची ते काम शिक्षकाचं आहे। आणि आपल्या देशात तर क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करणे एक आणखी चॅलेंजिंग काम आहे। म्हणजे हे मी गांभीर्याने बोलतोय आपल्या या व्यासपीठावर। आपल्या देशात क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करणं हे फार तारेवरची कसरत आहे, पण शिक्षकाला सुवर्ण संधी आहे। तारेवरची कसरत कशी कळतंय ना, इथे लगेच भावना दुखवतं, म्हणजे इथे भावनाच भावना आहे, ब्रेन कमी आहे। म्हणजेच काय तर आपला प्रॉब्लेम काय झालाय, म्हणजे बघा तुम्ही पाश्चिमात्य देशाकडे ते जेव्हा इतिहासाकडे बघतात ना तेव्हा इतिहासाला इतिहास म्हणून बघतात। आपण इतिहासाला फक्त राष्ट्रगौरव, राष्ट्रभक्ती, शौर्य म्हणूनच बघतो। त्याच्या अगेन्स्ट इतिहासाला कोणी काही बघायला भेटलं की आपल्याला समजत नाही। आपला प्रॉब्लेम काय झाला की वर्तमानात जेव्हा आपला नेता जिवंत असतो तेव्हा त्याला आपण म्हणजे त्याचा फोटो माझ्याच्याने काही हे राहायला जात नव्हतं। मी माझ्या सहकारी मॅडम यांना म्हणायची, सरांच्या विषयी बोलायची, आपले सर काही पहिल्यासारखे राहिले थोडे बदलले। आणि मी त्यांना जेव्हा विचारते तेव्हा सर म्हणतात की मॅडम आता आपल्या
जास्त शिकवण्याचं काम कमी झालेलं आहे आणि मुलं स्वतः शिकू शकतात. मी म्हणायचे नाही बाई हे काही होणे नाही. मॅडम म्हणायच्या हो खरंच. आणि आम्ही असंच जेव्हा असंच बोलत बोलत गेलो काही दिवस निघून गेले आणि सरांच्या वर्गातील मुले अक्षरशः वया पूर्णचे पूर्ण भरू लागले आणि जे मुलं ज्यांना अभ्यासाची काहीच आवड नव्हती असे मुलं सुद्धा अभ्यास करू लागले आणि ते पाहून आम्ही दोघी तर दंगच राहिलो. बाकीच्यांनी त्यांना काही साथ देऊ ना साथ देऊ आम्ही दोघींनी ठरवलं आपणही माटे सरांसोबतच असंच काम करायचं, कारण मलाही असंच करायचं आहे, माझ्या वर्गाच्या मुलांना घडवायचं आहे. आणि मग काही दिवसांनी आमचं सुद्धा अमरावती येथे 4 दिवसीय प्रशिक्षण झालं आणि मग तिथून जेव्हा मी परत आले आणि माझ्यामध्ये एक बदल झाला. मी हा विश्वास ठेवला की हो मुलं सुद्धा स्वतः शिकू शकतात आणि त्यानंतर या विश्वासाने जेव्हा माझा हा विश्वास बसला त्यानंतर मी स्वतः फक्त त्यांना शिकण्यास प्रेरित केले आणि त्याचा बदल असा झाला की माझ्या वर्गातील प्रत्येक मूल हे पहिलाच वर्ग होता माझ्याकडे तर प्रत्येक मूल हे शिकायला लागलं आणि सर्वप्रथम मी आल्या पहिले अभ्यास निश्चिती केली. वेद संमेलन ही काळाची गरज काय आहे हे थोडं समजून घ्यावं लागेल, कारण शिक्षणाविषयी चिंता असणारे आणि शिक्षणाविषयी चिंतन करणारे हे दोन्ही वर्गाची गरज आहे. पण आज थोडं वाईट असं वाटतंय की शिक्षणाविषयी चिंतन करणारे कमी आणि चिंता करणारे जास्त आहेत. तर तुम्हाला चिंता करणारे गावाच्या गल्ली बोळापासून तर दिल्लीच्या केंद्रीय मंत्रालयापर्यंत सगळे दिसतील आणि सगळे काय दिसतील तुम्हाला चिंता करणारे की कसं होणार आहे. तर कसं होणार आहे याची चिंता न करता उत्तम पद्धतीने कसं होऊ शकतं याचं चिंतन करणं गरजेचं आहे आणि हा वर्ग खूप कमी आहे हे तुम्हालाही मान्य आहे. बर याच्यात वाईटात वाईट गोष्ट अशी आहे की जे शिक्षण क्षेत्रात काम करतात त्यांच्यामध्ये ही चिंतन करणारे कमी आणि चिंता करणारे जास्त आहेत. म्हणजे आता आपल्या शाळा चालू होते भटकर साहेब आणि चिंतन कमी आणि चिंता जास्त असते आमच्या शिक्षकामध्ये. मग साहेब मेयर साहेब आम्ही ते VJNT आश्रमशाळेचे असो की जिल्हा परिषदचे असो की कुठलीही असो तर काय आहे डोक्यात चिंता आहे की चिंता नाही चिंता आहे. तर ही चिंता करून होणार नाही, चिंतन करावं लागेल. चिंतन करण्याचं व्यासपीठ म्हणजे वेद आहे. माझा नमस्कार, मी परी अनिल गायगोळे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा सोनाळा, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. आज दिनांक 24 जून 2024 भविष्यवेधी शिक्षण प्रणालीबद्दल माझे विचार व्यक्त करते. या प्रक्रियेनुसार वर्ग शिक्षिका सीमा भावना वानखडे मॅडम यांनी आम्हाला प्रेरित केले की स्वतः कसे शिकता येईल. या प्रेरणेने कसे शिकता येईल असे मार्गदर्शन केले. मी व माझ्या मैत्रिणी यशिका, तन्वी, परी, भक्ती, काव्य, दर्शिका, कृष्णाली आम्ही अभ्यासक्रम पूर्ण करून जपानी भाषा शिकायला लागलो. आता मी माझा परिचय जपानी भाषेत देते. गुड मॉर्निंग एव्हरीवन, ओहायो गोजाइमास. सर्वांना माझा नमस्कार. मी परी अनिल गायगोळे. मीना सांग कोनिचिवा, परी अनिल गायगोळे देस. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा सोनाळा. वताशी नो गाक्को नो नामाय वा जिल्हा परिषद हायाकू प्रायमरी गर्ल्स स्कूल सोनाळा देस. वर्ग दुसरा कुरासुसू, तालुका संग्रामपूर, संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा, बुलढाणा. सर्वांनी आदरणीय साहेबांचे आणि त्यांच्या वेळपराचे आनंद, कारण त्यांच्यामुळेच तर आमच्या शाळेत जागतिक दर्जाचे भविष्यवेधिक शिक्षण आले. या शिक्षणामुळे मागील वर्षापासून आमची मॅडम आम्हाला शिकवते मात्र स्वतः कशी शिक याकरता नवीन आव्हाने. या उन्हाळ्यात झाले की पहिल्यांदा शाळेचा ग्रुप पाहत होतो. त्या ग्रुपवर आदरणीय माटे सरांनी आज कोणते आव्हान आज दिले आहे होतो. आव्हान मी ते पूर्ण करत होतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत असून सुद्धा मला स्वतः शिकायला खूप मजा वाटली. खरोखरच मी घरी आहे तर माझे शिकणे सुरू आहे. तर माझे एकटेच नाही तर माझे सारखे माझे मोठे भाऊ नागेश, आमधरे, पवन, गजानन, अजय अशी मुले उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा शिकत होती आणि आम्ही आव्हान पूर्ण केल्यानंतर खूप छान असे म्हणणारे आमचे